हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सगळे. तर दिवाळी संपली. दिवाळीच्या आधी पण आपण काम केलं, दिवाळीमध्ये काम केलं आणि आत्ता दिवाळीनंतर देखील आपल्याला काम करायचं. तर माझं देखील तेच चालू आहे. दिवाळीचे जे काही सामान होतं ते सगळं काही पॅकिंग करून ठेवायचं होतं, सगळं काही ऑर्गनाईज करून ठेवायचं होतं. कारण आपल्याला त्याच्यातलं ऑलमोस्ट जे सामान असतं ते पुढच्या वर्षी वापरायचं असतं. तर ही जी लाइटिंग आहे ना, ती लाइटिंग मी काढून ठेवते. आणि याचा जो बॉक्स आहे तो जसा म्हणजे मी ऑर्डर केला होता त्यानंतर मी ठेवून दिला होता आणि त्याच बॉक्समध्ये मी ठेवून देणार आहे. तर हे जे दिवाळीचं सामान आहे ना, ते एकाच ठिकाणी भेटावं म्हणजे नेक्स्ट टाईमसाठी किंवा अधेमध्ये जर आपल्याला लागलंच तर ते आपल्याला माहिती हवं आहे अशा ठिकाणी ठेवण्यासाठी मी व्यवस्थित ऑर्गनाईज करते. त्यानंतर आपले जे मातीचे दिवे आहेत ना, त्याला थोडासा तेलाचा वास येतो. त्याचे काळे डाग तर निघत नाहीत, कारण ते मातीचे दिवे असतात आणि आपण त्याला जास्त घासू शकत नाही. पण त्याच्यात तेलाचा जो वास आहे ना, तो निघू शकतो. आणि माझं जो DIY लिक्विड आहे ते मी तुमच्यासोबत आज शेअर करते. आणि ते जर दिवे आपण तसेच ठेवले ना, तर एवढा उग्र वास येईल त्या तेलाचा. त्याच्यामुळे त्याला व्यवस्थित असं साफ करण्यासाठी माझ्याकडे जे DIY सोल्युशन आहे ते मी आज तुमच्यासोबत शेअर करते. तर त्याआधी ही जी लाईट आहे ना, ती मी त्याच्या बॉक्समध्ये व्यवस्थित टाकून आणि हे सगळं जे सामान आहे ते मी कसं ऑर्गनाईज करते ते मी आज तुमच्यासोबत शेअर करते. तर दिवाळीला जे काही गिफ्ट्स भेटलेले आहेत ते देखील मी आज तुम्हाला दाखवते. म्हणजे गिफ्ट असं नाही आहे, ड्रायफ्रूट्सचे बॉक्सेसच आहेत, पण तेवढे छान आणि एवढे म्हणजे मला तरी खूप आवडलं. तर ते आय थिंक तुम्हाला देखील आवडतील. तर ते देखील आज मी तुम्हाला दाखवते. तर आता माझे जे देवांचे जे वस्त्र आहेत, जे आसन आहेत ते पहिले मी ऑर्गनाईज करून ठेवते. कारण ते आहेत ना थोडेसे ड्राय डस्ट करून ठेवलेले आहेत. आणि देवांचे जे छोटे छोटे हार आहेत, त्याच्यानंतर देवांचे जे वस्त्र आहेत ते सगळं एका ठिकाणी भेटावं म्हणून ह्या बॉक्समध्ये मी सगळं काही ऑर्गनाईज करून ठेवते. तर हा जो बॉक्स आहे ना, हा बॉक्स लाकडाचा आहे आणि हा मी माझ्या देवाचं सगळं सामान ठेवण्यासाठी ठेवलेला आहे. तर मी याच्यामध्ये आपल्या ज्या लक्ष्मीची माझी जी मातीची मूर्ती आहे, त्याच्यानंतर माझ्याकडे नागपंचमीसाठीची नागाची मूर्ती देखील मी ठेवलेली आहे. तर सगळ्या ज्या मातीच्या मूर्त्या आहेत की ज्या आपल्याला वर्षातून म्हणजे लागतातच फेस्टिवलसाठी, तर त्या सगळ्या मी याच्यामध्ये ऑर्गनाईज करून ठेवते. तर ह्या पेपरमध्ये मी सगळे जे छोटे छोटे हार आहेत देवांचे ते ठेवलेले आहेत. आणि यामध्ये मी सगळे लक्ष्मीची मूर्ती आणि नागाची मूर्ती ठेवलेली आहे. ज्या आपल्या जुन्या गणपतीच्या वगैरे मूर्ती आहेत त्या देखील मी याच्यातच ठेवलेल्या आहेत. तर आपल्या घरातल्या प्रत्येक वस्तूला एक जागा हवी आहे, तरच आपलं घर आहे ना ते व्यवस्थित ऑर्गनाइज्ड राहतं. नाहीतर मग ती वस्तू कुठेही इकडे तिकडे पडलेली असते. तर अशा आपण व्यवस्थित असे बॉक्सेस वापरले ना प्रत्येक गोष्टीसाठी, तर ती वस्तू पण व्यवस्थित राहते आणि आपल्याला जेव्हा नेक्स्ट टाईमसाठी हवी असते ना, तेव्हा ती परत व्यवस्थितच भेटते. तर असे बॉक्सेस आहेत ना माझ्याकडे बरेच आहेत आणि ते मी ऑर्गनायझेशनसाठी खूप व्यवस्थित असे वापरते. तर इथे आता मी दिवे क्लीन करून घेते. त्यासाठी मी इथे जो माझा एक्सपायर्ड झालेला जो सोडा आहे ना तो वापरलेला आहे. तुम्ही इनो देखील वापरू शकता. त्यामध्ये थोडंसं आपलं जे विम लिक्विड आहे ते टाकते आणि ह्या दिव्यांमध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे, ज्याच्यामुळे आपला जो तेलाचा वास आहे ना दिव्यांचा तो पूर्णतः निघून जाईल. तर तुम्ही बघू शकताय पाणी टाकल्या टाकल्या एवढं तेलकट झालेलं होतं. त्यानंतर तो जो तेलाचा वास आहे तो व्यवस्थित आणि आपले जे दिवे आहेत ते व्यवस्थित सुंदर क्लीन होण्यासाठी त्यामध्ये आपण थोडंसं विनेगर ॲड करायचं आहे. तर आपण आपला जो ओटा आहे ना त्याच्या डेली क्लिनिंगसाठी देखील विनेगर वापरू शकतो. तर विनेगर माझ्याकडे डेली म्हणजे मी महिन्याच्या सामानामध्ये भरून ठेवते. कारण माझा जो ओटा आहे ना तो व्हाईट कलरचा आहे, तर त्याला मेंटेन ठेवण्यासाठी मला बरेच काही कष्ट करायला लागतात. तर हळदीचे वगैरे जे डाग असतात ना ते देखील घालवण्यासाठी मी विनेगर वापरते. तर तुम्ही बघू शकताय दिव्यांचं जे पाणी होतं ते एकदम तेलकट झालं होतं, एकदम खराब झालं होतं. आणि आता दिवे माझे व्यवस्थित क्लीन झालेले आहेत. फक्त दिव्यांचे जे काळे डाग आहेत ना ते जाण्यासाठी माझ्याकडे काही DIY सोल्युशन किंवा काही ट्रिक नाही आहे. जर तुम्हाला माहिती असेल तर ती ट्रिक तुम्ही मला नक्की सांगा. तर हे माझे दिवे बघा, म्हणजे हे मी खूप वर्ष झाले वापरते आणि त्यांना बिलकुल पण काही झालेलं नाही. आता मी गरम पाण्यामधून काढलेत तरी देखील या दिव्यांना काही झालेलं नाही आहे, ह्या पेंटला देखील काही झालेलं नाही आहे. त्यानंतर आपलं जे तेल आहे ना दिव्यांचं ते खाली देखील जातं, तर तिथे देखील आपले दिवे आपल्याला साफ करायला लागतात.
तर जे काही दिवे आहेत म्हणजे फक्त पर्टिक्युलरली आपलं दिवाळीचं जे सामान आहे त्या सामानासाठी मी हा बॉक्स ठेवलेला आहे. तर ह्या बॉक्सला खाली चाक आहेत, म्हणजे याच्यामध्ये आपण किती पण जड सामान ठेवलं ना तरी आपल्याला व्यवस्थित काढता येतं आणि तुम्ही कुठेही वरच्या सेक्शनला वगैरे जरी ठेवलं तरी आपल्याला हा जो बॉक्स आहे ना तो काढायला इझी पडतो. तर हे जे मातीचे दिवे आहेत त्याला मी एक छोटासा डबा केलेला आहे. याच्यामध्ये मी आधी माझे टी लाईट कॅन्डल्स आहेत ते ठेवले होते, पण आता हा डबा मी इथे हे जे आपले मातीचे दिवे आहेत त्याच्यासाठी ठेवलेला आहे. आणि पर्टिक्युलरली फक्त जे दिवाळीचं सामान आहे, कारण हा जो बॉक्स आहे ना तो मला लॉफ्टवरती ठेवायचा आहे. तर म्हणून मी याच्यामध्ये सगळं काही जे फक्त आता मला पुढच्या वर्षी लागणार आहे तेच सामान ठेवलेलं आहे. त्यानंतर आपले जे मंदिराचे आसन किंवा जे आपले टी लाईट कॅन्डल्स आहेत ते आपल्याला आधीमध्ये लागतात, तर त्या गोष्टी मला लॉफ्टवरती ठेवू शकत नाही, तर त्या खालीच एका ड्रॉवरमध्ये ऑर्गनाईज करून ठेवणार आहे. तर हा जो बॉक्स आहे ना हा तुम्हाला डीमार्टमध्ये भेटून जाईल. मी डीमार्टमधूनच घेतलेला आहे आणि व्यवस्थित सगळं छान सामान बसतं. म्हणजे जेवढं तुम्ही व्यवस्थित त्याला सामान फिट कराल ना तितकं या बॉक्समध्ये सामान बसतं. तर ऑर्गनाईज करायला ना असे इझी असे सिंपल बॉक्सेस जर आपण ठेवले ना तर ते आपल्याला बरं पडतं वापरायला पण, आणि सगळं सामान पण ह्याच्यामध्ये व्यवस्थित बसतं. तर ह्या बॉक्सला आहेत ना खाली असे चाक आहेत. तर असे माझ्याकडे 2 बॉक्सेस आहेत. त्यामधला एक बॉक्स मी इथे दिवाळीच्या सामानासाठी ठेवलेला आहे. त्यानंतर हे जे तुम्हाला गोल्डन बॉक्सेस दिसतात ना हे बॉक्सेस मला दिवाळीचे ड्रायफ्रूट्स ठेवून हे बॉक्सेस आलेले आहेत. तर हे बॉक्स एवढे छान दिसतात, तर म्हटलं ह्याला आपण छान आणि व्यवस्थित आणि वेगळ्या पद्धतीने ऑर्गनाईज करूया. तर आपल्या घरामध्ये बरंच सामान असतं की जे असंच इकडे तिकडे किंवा त्याच्या ज्या आहे त्या बॉक्समध्ये पडलेलं असतं. तर त्या बॉक्सला किंवा त्या पिशव्यांना जर आपण व्यवस्थित ऑर्गनाईज केलं ना तर आपलं घर दिसायला देखील सुंदर दिसतं. आपला कुठला पण ड्रॉवर ओपन केला ना तरी कुठल्या पण ड्रॉवरमध्ये आपल्याला कचऱ्यासारखं दिसत नाही, छान सुंदर दिसतं. तर ह्या आपल्या देवाच्या वाती आहेत, फुलवाती आहेत किंवा आपले जे आपण वस्त्र घालतो देवांना ते आहेत ना त्याच्यासाठी आपण हे जे बॉक्सेस आहेत ना हे असे व्यवस्थित ऑर्गनाईज करू शकतो. तर ही जी ट्रिक आहे ना ती तुम्ही तुमच्या घरी देखील फॉलो करू शकता. यामुळे तुमच्या घरातला कोणता पण ड्रॉवर अस्ताव्यस्त दिसणार नाही. छान व्यवस्थित ऑर्गनाईज केलं ना तर पूर्ण घर व्यवस्थित ऑर्गनाईज राहतं आणि आपल्याला पुढच्या टायमाला जेव्हा वस्तू हवी असते ना तेव्हा ती बरोबर आणि व्यवस्थित भेटते. आणि आपण असं व्यवस्थित ठेवलं ना तर त्या वस्तूवरती धूळ देखील जमा होत नाही आणि जेव्हा आपल्याला पुढच्या टायमाला वापरायची असेल ना तेव्हा ती आपल्याला साफ आणि स्वच्छ भेटते. तर हे जे फुलं आहेत ना ही फुलं देखील मी विनेगरच्या पाण्यामध्ये थोडंसं म्हणजे गरम पाणी घेऊन साफ करून ठेवलेले आहेत आणि ह्याला मी आता या बॉक्समध्ये शिफ्ट केलेलं आहे. आणि ही जी फुलं आहेत ना जेव्हा मला रिअल फुलं भेटत नाहीत पूजेसाठी वगैरे तेव्हा मी ही फुलं वापरते. त्याच्यामुळे मी हे आसनाच्या बॉक्समध्येच ऑर्गनाईज करून ठेवते. त्यानंतर हा जो प्लास्टिकचा डबा आहे ना तो मी IKEAमधून घेतलेला आहे. ह्याची हाईट बरीच जास्त आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये जे काही माझी मोठी ताट आहे म्हणजे आरतीचं जे चांदीचं ताट आहे किंवा जे तांब्या पितळेची जी भांडी आहेत, दिवे आहेत, ते सगळं मी एका बॉक्समध्ये ऑर्गनाईज करते. तर टेबलवरती हा तुम्ही पसारा बघू शकता. यामध्ये सगळे हे जे बॉक्सेस आहेत, पण हेच जर सामान आपण असं पसरवून ठेवलं तर एवढं सामान असतं, ते भरपूर सामान असतं, तर त्याला व्यवस्थित ऑर्गनाईज करायची खरंच गरज असते. तर दिवाळीमध्ये बरेच गिफ्ट भेटलेले आहेत. त्याच्यामधले ऑलमोस्ट ड्रायफ्रूट्सचे डबे आहेत. तर हे जे ड्रायफ्रूट्सचे डबे आहेत ना हे मला खूप आवडले. तर त्यांना मी आता कसं ऑर्गनाईज करणार, त्याच्यामध्ये काय ठेवणार आहे हे नक्की तुमच्यासोबत लवकरात लवकर शेअर करेन. पण आता हे जे बॉक्सेस आहेत हे मी रिकामे करून घेते आणि हे ते ड्रायफ्रूट्स आहेत ना हे फ्रीजमध्ये ठेवते, कारण आत्ता दिवाळीमध्ये एवढे ड्रायफ्रूट्स भेटलेले आहेत की ते जर मी बाहेर ठेवले ना तर ते नरम पडतील. तर त्यांना आता व्यवस्थित मी फ्रीजमध्ये ठेवून देते आणि हे डबे आता रिकामे करून घेतलेले आहेत. तर नेक्स्ट जे दिवाळीचं गिफ्ट आहे ते आहेत हे 2 हँगिंग लँटर्न्स आहेत. म्हणजे आपले जे कॅन्डल होल्डर्स आहेत तसेच आपण यूज करू शकतो. पूर्ण काचेचे आहेत आणि गोल्डनची जी बॉर्डर आहे ना त्याच्याने लूक खूप छान आलेला आहे. तर हँग करायला वरती हे जे असे हँडल्स दिलेले आहेत ना त्याच्याने लूक थोडासा अँटिक आलेला आहे. तर मला हे जे लँटर्न्स आहेत ना हे खूप आवडले. तर जेव्हा पण मी ह्यांना यूज करेन तेव्हा तुमच्यासोबत शेअर करेनच. तर ही जी काच आहे ना ही खूप हेवी आहे आणि बॉक्स तर होम सेंटरचा दिसतं आहे. तर होम सेंटरचे जे टी लाईट कॅन्डल्स आहेत ना आणि होल्डर्स आहेत ना ते खरंच खूप छान आहेत.
तर हा जो बॉक्स आहे ज्याच्यामध्ये मी सगळे वस्त्र वगैरे ठेवलेले आहेत ना, ते मी मंदिराच्या इथे खाली जे ड्रॉवर्स आहेत ना त्यामध्येच ठेवलेलं आहे. आणि जे मोठे मोठे सामान आहे, जे आसन आहेत, आणि जे तांब्या पितळेची देवाची भांडी आहेत ना, ते मी इथे माझं जे क्रॉकरी युनिट आहे त्याच्या खाली मला बरीच जागा भेटलेली आहे, तर त्याच्यामध्ये मी ऑर्गनाईज करते. कारण मंदिराच्या इथे जास्त ड्रॉवरला जागा नाही आहे, म्हणजे 2च ड्रॉवर्स मला प्रोव्हाइड केलेले आहेत. त्यामुळे सामान तर आपलं भरपूर असतं, तर ते आता मी इथे शिफ्ट करते आहे. त्यानंतर मला हे सगळं काही आवरून संध्याकाळचं जेवण देखील बनवायचं होतं, तर मी आराम नाही केला, लगेचच किचनमध्ये लागले. म्हणजे संध्याकाळी सगळं लवकर आवरून थोडासा लवकर झोपता येईल. तर मी लगेचच जेवणासाठी लागले आणि आज ठरवलं होतं की पनीरचे पराठे करायचे. तर तुमचे जर पनीरचे पराठे स्टफिंग करून फुटत असतील ना, तर तुम्ही ही आजची जी ट्रिक आहे ती नक्की फॉलो करू शकता. तुमचे जे पनीरचे पराठे आहेत ना, ते एवढे मस्त होतील, म्हणजे खूप डिलिशियस ही रेसिपी लागेल आणि तुमचे पनीरचे पराठे कधीच फुटणार नाहीत. कारण आपण वेगळ्या पद्धतीने पनीरचे पराठे बनवू शकतो. तर मे बी ही ट्रिक तुम्हाला माहिती असेल किंवा ज्यांना नाही माहिती त्यांच्यासाठी मी आज शेअर करते. कारण पनीर ही अशी गोष्ट आहे ना, की त्याला आपण थोडा वेळ जरी ठेवला ना, तरी त्याचं खूप पाणी सुटतं. आणि जर पनीरला थोडा वेळ ठेवून जर आपण स्टफिंग म्हणून पराठे केले ना, तर ते आपले पराठे फुटतात. तर ते नको व्हायला म्हणून मी इथे तुम्हाला एक सिंपल ट्रिक आहे, ती तुम्हाला आज मी शेअर करते. तर इथे मी पनीर आहे ना किसून घेतलेला आहे, ज्याच्यामुळे तो खूप छान बारीक होईल. तर इथे मी पनीर आहे ना व्यवस्थित किसून घेतलेलं आहे, बारीक किसणीने किसून घेतलेलं आहे. आणि यामध्ये मी मेथी देखील ॲड करणार आहे, की ज्याच्यामुळे आहे ना अजून ह्याची टेस्ट बदलून जाईल. आणि मेथी माझ्याकडे खूप थोडी होती, तर जेव्हा थोडीशी मेथी असते ना तेव्हा त्याची आपण भाजी बनवू शकत नाही, कारण खूप कमी भाजी होते. तर त्या टायमाला असे जे पराठे बनवले ना, तर ते इतके टेस्टी होतात. आणि मेथी आपण कशातही घालू शकतो. म्हणजे तर आपली साधी जी डाळ आहे त्याच्यामध्ये जरी आपण मेथी टाकून डाळ बनवली ना, तर त्या डाळीची टेस्ट बदलून जाते, एवढी छान लागते. आणि मेथी सगळ्यात चांगली म्हणजे ही अशीच खाण्यासाठी आहे. तर ही मेथी आता मी माझ्या पनीरमध्ये ॲड करून घेते. तर ज्यांचे पण पनीरचे पराठे माझ्यासारखे फुटतात किंवा चांगले होत नाही, त्यांच्यासाठी आज मी तुम्हाला ही मेथड सांगते, की आपलं जे पनीर आहे ते डायरेक्टली आपण पिठामध्ये मळून घ्यायचं. पीठ आणि पनीरचं प्रमाण ऑलमोस्ट सेम ठेवायचं. त्याच्याने आपली जी पराठ्याची टेस्ट आहे ना, ती एवढी छान, एवढी मस्त लागते. तर इथे तुम्ही अशा पद्धतीने जर पराठे केलेत, मी तुम्हाला आता बनवून देखील दाखवते, तुम्हाला लक्षात येईल. कारण पनीरला खूप पाणी सुटतं. पहिले आपल्याला व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं जेवढं पाणी सुटेल. आणि जेव्हा पीठ मळून झाल्यानंतर देखील पनीरला थोडंसं पाणी सुटतं. त्याच्यामुळे आपण जेव्हा पीठ मळतो ना, तेव्हा आपल्याला थोडंसं ते घट्टच ठेवायचं आहे, तरच आपले पराठे छान होतात. तर पराठ्यांना थोडासा तिखटपणा यावा त्यासाठी मी इथे लसूण आणि मिरचीची थोडीशी पेस्ट करून ॲड केलेली आहे. आणि मीठ आपल्या चवीनुसार मीठ देखील आपल्याला ॲड करायचं आहे. तर परवा सामान घेण्यासाठी डीमार्टला गेले होते, तेव्हा ह्या प्लेट्सकडे लक्ष गेलं आणि एवढ्या छान दिसत होत्या या प्लेट. तर ह्या ज्या प्लेट्स आहेत ना, ह्या स्टीलच्याच प्लेट्स आहेत. तुम्ही रेट बघू शकताय. त्याच्यासोबत वाट्या देखील घेतलेल्या आहेत. छोट्याशा वाट्या आहेत, पण दिसायला एवढ्या छान दिसत होत्या. कारण ह्या ज्या वाट्या आणि ह्या ज्या प्लेट्स आहेत ना, ह्या स्टीलच्याच आहेत. फक्त ह्याला वरून कोटिंग केलेली आहे गोल्डनची, म्हणजे आपण हे रेग्युलरसाठी धुवू शकतो अशा प्लेट्स आणि वाट्या आहेत. तर आता आहेत ना, ह्यांचे जे स्टिकर्स आहेत, प्लेट्सचे स्टिकर मी ऑलरेडी काढून घेतलेले आहेत. वाट्यांचे स्टिकर काढायचे आहेत, तर ते कसे काढते ते मी तुम्हाला शेअर करते. जर तुम्ही असंच काढलंत ना, तर ते जे स्टिकर्स आहेत ना, ते व्यवस्थित निघत नाही. तर ही वाटी आहे ना, छान आपल्याला गरम करून घ्यायचं, जोपर्यंत आपला स्टिकर गरम होत नाही. स्टिकर गरम झाला म्हणजे त्याचा जो ग्लू आहे ना, तो देखील नरमतो आणि स्टिकर आपला इझिली निघून जातो. तर तुम्ही इथे बघू शकता, हे जे स्टिकर्स आहेत ना, विथ ग्लू पूर्ण निघून गेलेले आहेत. आणि आपली जी वाटी आहे ना, ती क्लीन झालेली आहे. तर जर तुम्ही काही पण स्टीलचं पातेलं किंवा प्लेट किंवा कढई काही असेल, तर ती आपण
त्याचे जे स्टिकर्स आहेत ना ते अशा पद्धतीने काढू शकतो। तर आता मी त्यानंतर इथे सगळी पराठ्याला जे काही लागतं ते सगळं सामान वरती काढून घेतलेलं आहे आणि मी व्यवस्थित आता आपण जसं चपाती लाटतो तसंच आपल्याला पराठा देखील लाटून घ्यायचा आहे। तुम्ही छोटा देखील केलात तरी चालेल, तुम्हाला मोठा करायचा असेल तरी देखील तुम्ही असा जेवढा मोठा पाहिजे तेवढा बनवू शकता। जेवढा आपल्याला पातळ हवा आहे तेवढा देखील आपण करू शकतो। एवढा छान पराठा होतो। इथे मी छोटे छोटेच बनवते कारण आरुषसाठी द्यायचे होते आणि आज संदीप घरी नव्हते जेवायला, त्याच्यामुळे आज पीठ देखील कमीच आहे आणि त्याला पनीर भाजीमध्ये, पराठ्यामध्ये, कशामध्येही दिलं तरी त्याला आवडतं। पण हे जे पराठे आहेत ना ते खरंच खूप छान झाले होते आणि सोबत मेथी देखील खाल्ली जाते। त्याच्यामुळे मी असे जे पराठे आहेत ना त्याच्यामध्ये मेथी, बटाट्याचे जे पराठे आहेत म्हणजे आपला आलू पराठा आहे त्याच्या देखील आपण मेथी टाकू शकतो, त्याची देखील टेस्ट बदलून जाते। आणि आता इथे मी पराठा भाजून घेते। पराठा भाजून झाल्यानंतर त्याच्यावरती बटर टाकून नुसता सॉससोबत किंवा नुसता जरी खाल्ला विदाऊट सॉस तरी देखील पराठा खूप छान लागतो। तर हे जे पनीर आहे ना तो आपण किसून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे पराठ्याला असे काठ राहणारच। जर तुम्हाला असा गोल पराठा हवा असेल ना तर तुम्ही आपली वाटीच्या शेपने त्याला कट करू शकता। तुम्हाला ज्या शेपमध्ये हवं आहे त्या शेपमध्ये तुम्ही कट करून गोल करू शकता। व्यवस्थित कट होतो, व्यवस्थित पराठा भाजला जातो। तर ज्यांना असा काठवाला पराठा नको असेल ना तर त्यांनी वाटीने व्यवस्थित पराठा कट करून घ्या, तुम्हाला ज्या साईजचा हवा आहे त्या साईजचा, आणि तुम्ही छान असा सर्व करू शकता। तर अशा पद्धतीने आज तुमच्यासोबत माझं जे ऑर्गनायझेशन आहे ते आणि हा असा वेगळा असा पनीरचा पराठा शेअर केलेला आहे। तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली आहे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा। व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुमची काळजी घ्या। टेक केअर अँड बाय।